मित्रांनो, आपण सकाळी पण या ठिकाणी आलो होतो. आपण ज्या ठिकाणी या पक्ष्यांना प्राण्यांना जागा केली या ठिकाणी आपण आलो होतो. तर मित्रांनो, सकाळी आपल्याला एक अशी म्हणजे विचार करणारी गोष्ट, आपली भेकर पाणी पिली नाही. तर मित्रांनो, म्हणजे आपली भेकर ह्या पाण्यावर दररोज येणारी भेकर सकाळी पाणी पिलेली नाही. तर त्यावरती थोडंसं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नेमकं कारण काय इथं नेमकं कारण काय झालं की आपली भेकर या ठिकाणी पाणी पिले नाही. तर ते कारण आता आपल्याला शोधायचे. मित्रांनो, मी दिवसभर विचार केला आणि आता संध्याकाळची वेळ झाली 4:30 वाजले. तर आपण पुन्हा या ठिकाणी आलेले. तर आपल्याला या चौभोवतीने आपल्याला बघायचे नेमका कारण काय का भेकर येऊन साईडनं जाऊन पाणी या ठिकाणी येऊन पाणी पिले नाही. तर आपल्याला कारण शोधायचे. मित्रांनो, या ठिकाणी आपली भेकर का पाणी पिली नाही, तर त्यामुळे आपण इथं आलेलो आहे आता. तर चला आता आपण ना चौभोवतीने पाहणार आहेत. बघा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो आपला पॉइंट आहे जाग्याचा. हा जो पॉइंट आहे, आता आपण आहे ना या ठिकाणी आपली ही आपण पाण्याची सोय केलेली हे बघा. आणि इकडून ही जे आपलं जे भेकर येते ती ह्या इकडून येते बघा. ह्या साईडने येते हे बघा, इकडून येते आणि बघा आता आपण चौभोवतीने पाहतो. इथं आपल्या कुठंच काही दिसत नाही. पण प्रॉब्लेम काही नेमका कारण आपली भेकर या ठिकाणी येऊन फिरून जाते, पाणी पित नाही. ते बघा आता या साईडला पूर्ण आपण चौफेर बघतोय बघा. आपल्याला कुठं काही आढळत नाही अजिबात. हे बघा, फक्त माझ्या थोडं लक्षात आलंय म्हणजे, तर मी तुम्हाला दाखवते बघा. या ठिकाणी ना हे पूर्ण चौभोवतीने आपण बघतोय, कुठंच काही दिसत नाही. हे बघा, अजिबात काही दिसत नाही. तर मग आपली भेकरला प्रॉब्लेम काय झाला, पाणी पिली नाही, भेकर फिरून गेली. तर बघा आता माझ्या मित्रांनो थोडक्यात म्हणजे माझ्या लक्षात आला. दिवसभर मी विचार केला की नेमका भेकर का म्हणून फिरून गेली. तर मित्रांनो, आपण पक्ष्यांना ना पाणी पिऊन ते मजामध्ये बसावा त्यासाठी आपण ही गोष्ट केली आहे बघा. हे बघा, हे पाखरे याच्यावर बसून पाणी पिण्यासाठी खाली उतरावा, परत त्याच्यावर जाऊन बसावा. तर मित्रांनो, ही जी गोष्ट आपण केली तर ह्या गोष्टीमुळं आपली भेकर मागे फिरून जाते, ही पाणी पित नाही. ही माझ्या बऱ्याच वेळानंतर ही गोष्ट मी विचार केला आणि त्यानंतर माझी डोक्यामध्ये ही गोष्ट आली की आपण ही जी गोष्ट केली त्यामुळं भेकर आपली तिथूनच मागं फिरून जाते, इकडं पुढे येत नाही. कारण ना रानचा जो प्राणी आहे त्यालासुद्धा असं वाटते का मला इथं काहीतरी आहे, म्हणजे ही धोक्याचं आहे. हे बघा, हे असं हल्लं ना, आता पक्षी पाणी पिऊन त्याच्यावर बसलं आणि ते भेकरीनं बघितला का भेकर पुढे येत नाही. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं ना आपण ही चूक केलेली. तर ही आपण पक्ष्यांसाठी काही गोष्टी केली, पण ते आपल्या भेकरीला त्याचा भीती वाटली. याची भीती वाटल्यामुळे आपण ना आत्ता हे काढून टाकणार इथं. हे काय आपण ठेवणार नाही, कारण आपली भेकर पाणी पित नाही. त्याच्यामुळं हे ठेवण्याचा अर्थ नाही, कारण आपण याला तोडून टाकूया. आणि हे तोडून टाकल्यानंतर बघा मित्रांनो, हे आपण तोडून टाकले आता बघा. आणि हे तोडून टाकल्यानंतर आहे ना आपण पुन्हा बघणार आपली भेकर पाणी पिते का.